त्यानंतर आता विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आणि संपूर्ण देशाला अक्षरशः वेठीला धरणारी बातमी ते देखील विमान सेवेसंदर्भातली। इंडिगोमध्ये झालेल्या गोंधळानंतर सरकारनं कडक निर्णय घेतला। रद्द तसंच सेवा बाधित झालेल्या विमानांच्या तिकिटांच्या परतफेडीची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्यास मंत्रालयानं एअरलाइन्सना गंभीर सूचना दिल्यात। देशातील सर्वात मोठी विमान सेवा देणारी कंपनी इंडिगोमध्ये मोठ्या प्रमाणात उड्डाण रद्द होण्याची घटनाही घडली आहे। याचा परिणाम म्हणून अनेक मार्गांवर तिकिटांच्या भावात अचानकपणे मोठी वाढ दिसून आली। ही परिस्थिती गंभीर मानून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं तातडीनं हस्तक्षेप केला आणि सरकारनं देशांतर्गत इकॉनॉमी तिकिटांसाठी विमान भाड्यांची कमाल मर्यादा ठरवली, ज्यामुळे विमान कंपन्या या प्रवाशांकडून मनमानी दर घेऊ शकणार नाहीत। विमान भाड्यांच्या कमाल मर्यादेबाबत आता प्रवासाच्या अंतरावर आधारित इकॉनॉमी वर्गाच्या तिकिटांवरच मर्यादा लागू केली गेलेली आहे आणि यामुळे अतिरिक्त शुल्क आकारलं जाण्यापासून रोखलं जाईल। मात्र तत्पूर्वी हे दर नेमके किती असतील ते तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे, कारण विमान प्रवासाच्या वेळेला खिसा हलका करावा लागू नये यासाठी हे दर जाणून घ्या। तर इंडिगोचा गोंधळ आहे, मात्र सरकारने एक निर्णय घेतलेला आहे। प्रवासाचं अंतर जर 500 किलोमीटर पर्यंत असेल, तिकिटाची किंमत असेल 7500, 500 ते 1000 किलोमीटर तुम्ही विमानानं प्रवास करणार असाल तर त्यासाठी मोजावे लागतील 12000। त्यानंतर 1000 ते 1500 किलोमीटर जर अंतर तुम्ही विमानानं प्रवास करणार असाल तर 15000 रुपये मोजायचे आहेत आणि 1500 पेक्षा म्हणजे 1500 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असेल तर 18000 रुपये तिकिटाची किंमत त्यासाठी विमान कंपन्या आकारू शकतील। सरकारनं इंडिगोसह सर्व एअरलाइन्सना कडक आदेश दिलेला आहे की रद्द झालेल्या किंवा सेवा बाधित झालेल्या तिकिटांची रक्कम रविवार म्हणजे 7 डिसेंबर रात्री 8 वाजेपर्यंत प्रवाशांना परत करावीच, अन्यथा कडक कारवाई केली जाईल। आता तर बराच वेळ गेलेला आहे आणि आज ही 8 तारीख आहे आणि त्या अनुषंगानं या एअरलाइन्सनं सरकारचा आदेश पाळला नसेल त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता कालच वर्तवली होती आणि या निर्णयामुळे प्रवाशांच्या हिताचा विचार करत मनमानी दरवाढ टाळण्यास मोठा हातभार लागणार आहे, एवढं मात्र निश्चित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।